नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी जो मुद्दा इथं घेऊन आलेलो आहे तो म्हणजे 29 फेब्रुवारी 2024ला अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा पेपर झालेला होता आणि या पेपरमध्ये काही ज्या महिला होत्या ज्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं त्यांना पेपर देण्यापासून रोखण्यात आलेलं होतं। ओके, ऑलरेडी या पोस्टला अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा जो पेपर होता कमी ॲप्लिकेशन आलेले होते आणि कमी ॲप्लिकेशन आलेले असताना सुद्धा अशा भरपूर महिला होत्या ज्यांना 29 फेब्रुवारी 2024चा पेपरपासून रोखण्यात आलेला आहे आणि त्या महिलांनी आपल्याला अप्रोच केलेलं होतं। त्या पद्धतीने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत। आजचा व्हिडिओ जो आहे तो लेट आलेला आहे, याचं कारण असंच की मी पण या सर्व गोष्टी समजून घेत होतो। त्याच्यानंतर आपण ग्रुपमध्ये ॲड झालो। ग्रुपमध्ये सुद्धा भरपूर यूट्यूब चॅनल्सने या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही पूर्ण घटना नेमकी कशा पद्धतीने झालेली आहे आणि याच्यानंतर ह्या ज्या महिला आहेत ज्यांना पेपर देण्यापासून रोखण्यात आलेलं आहे त्यांनी पुढे कशा पद्धतीने अप्रोच करावं याबद्दल आजचा व्हिडिओ आहे। ओके, तर नेमकी घटना काय झालेली होती ती तुम्हाला न्यूजपेपरमध्ये सुद्धा न्यूज कटिंगमध्ये सुद्धा पाहायला भेटली असेल। अमरावतीची ही न्यूज आहे, इथं सुद्धा अमरावतीची न्यूज आहे, अकोल्याची न्यूज आहे। पण हे तुम्ही ग्राह्य धरू नका की फक्त अमरावती आणि अकोल्यामध्ये झालेलं आहे, नाशिकमध्ये सुद्धा झालं, हिंगोलीमध्ये सुद्धा झालं, भरपूर जिल्हे होते त्याच्यामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत। आता असे सुद्धा काही ठिकाणं आहेत, म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळे IBPSने सेंटर दिले तर एका IBPS सेंटरवर अशा महिला ज्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट होतं त्यांना अलाउ करण्यात आलं आणि दुसऱ्या सेंटरवर ज्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं त्यांना अलाउ करण्यात आलेलं नाही। तर ही सुद्धा तफावत तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये पाहण्यात भेटलेली आहे। ओके, तर मॅरेज सर्टिफिकेटचा रूल काय होता, या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने बाहेर काढण्यात आलं त्याबद्दल आपण डिस्कस करूया। तर या मुद्द्याची स्टार्टिंग होते, सर्व ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना हॉल तिकीट आलं, हॉल तिकीट त्यांनी डाउनलोड केलं। जनरली हे सर्व जे विद्यार्थिनी होत्या त्या याच्या आधी त्यांनी भरपूर एक्झाम दिलेल्या होत्या, जशी तलाठी भरती झाली किंवा नगर परिषदची एक्झाम झाली, अशा भरपूर एक्झाम त्यांनी दिलेल्या होत्या आणि याच्या आधी त्यांना कुठंच मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं नाही किंवा मागणीसुद्धा केलेली नव्हती। पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा वोटर ID या सर्व गोष्टी जर असतील आणि त्या जर तुमच्या हॉल तिकीटला मॅच होत असतील तर तुम्हाला प्रवेश दिला जातो, हा जनरल रूल आहे आणि तोच रूल फॉलो करत त्यांनी याच्या आधी ज्या एक्झाम दिलेल्या होत्या तेच त्यांचं जे आयडेंटिटी कार्ड होतं ते इथं वापरलं। ओके, परंतु ते जेव्हा एक्झामला गेले तेव्हा त्यांना मॅरेज सर्टिफिकेट नाही म्हणून परीक्षेला बसू दिलेलं नाही। आता पण 3 इथल्या न्यूजपेपर कटिंग आहेत, 2 अमरावतीचे आहेत आणि एक तुमची अकोल्याची आहे। ओके, तर या 2 जिल्ह्यामध्येच ह्या गोष्टी घडल्या का, तर नाही, संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टी घडलेल्या होत्या। परंतु काही ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट विनासुद्धा पॅन कार्ड आणि आधार कार्डचा जर सक्षम पुरावा असेल तर त्यांना एंटर करण्यात आलं, परंतु काही ठिकाणी थोडीशी मार्जिन दिली नाही, त्यांना डायरेक्ट आउट करण्यात आलं। जसं अमरावतीमध्ये काय झालं, अमरावतीमध्ये एक महिला होत्या त्यांना लातूरऐवजी अमरावती येथे केंद्र देण्यात आलेले होते। त्यांनी जसं सूचना दिलेल्या होत्या त्या मॅडमांनी त्यांचं ओरिजिनल ओळखपत्रसुद्धा सोबत नेलेलं होतं, परंतु त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र नव्हतं म्हणून त्यांना आउट करण्यात आलं। त्याच्यानंतर एक मॅडम होत्या त्यांनी काय केलं, तलाठीची परीक्षासुद्धा याच्या आधी दिलेली होती आणि तेच ओळखपत्र त्यांनी अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षेसाठी सुद्धा दिलं, परंतु तिथंसुद्धा त्यांच्याकडे जे होतं त्यांच्याकडे जो मॅरेज सर्टिफिकेट होतं ते त्यांच्याकडे नव्हतं आणि ते ऑलरेडी विधवा आहेत, त्याच्यामुळे त्या गोष्टी मिळवणं थोडंसं अवघड झालं, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना प्रवेश हा नाकारण्यात आलेला होता। नंतर अकोल्यामध्ये 2 सेंटर दिलेले होते, एक बाभुळगावचं सेंटर दिलेलं होतं, कापशी येथील सेंटर दिलेलं होतं। तर कापशी सेंटरवर काय झालं, तिथंसुद्धा काही विद्यार्थिनी होत्या त्यांचं लग्नापूर्वी आणि लग्नानंतर झालेला नावाचा जो बदल आहे तो पॅन कार्डच्या स्वरूपात त्यांनी प्रोव्हाइड केलेला होता, तरीसुद्धा त्यांचा जो प्रवेश होता तो नाकारण्यात आलेला होता। म्हणजे तुम्हाला इन जनरल जर सांगायचं झालं तर मॅरेज सर्टिफिकेट नाही म्हणून क्लिअरली प्रवेश हा नाकारण्यात आलेला होता। रूल काय म्हणतो, रूलमध्ये पहा नियम काय असतो। नियम असा आहे, एकदम सिंपल नियम आहे, तुमचं जे हॉल तिकीट असतं या हॉल तिकीटवर जे नाव असणार आहे तेच तुमच्या ओळखपत्रावर तेच नाव असायला हवं। याचं रिझन काय आहे की हाच विद्यार्थी हेच हॉल तिकीट घेऊन त्याच्याच नावाचा पेपर देत आहे की नाही हे ओळखण्यासाठीच हा नियम वापरला गेलेला असतो।
एकदम सिंपल नियम आहे, जास्त याच्यात रॉकेट सायन्स नाही. ओके, तर जेव्हा काही महिला ज्या असतात त्यांचं लग्नानंतर नाव हे चेंज केलेलं असतं, भरपूर म्हणजे सर्वच महिला असतात त्यांचं लग्नानंतर नाव हे चेंज केलेलं असतं. तर चेंज करण्यासाठी काय होतं, त्यांचं जे ओळखपत्र असतं त्याच्यावर वेगळं नाव दिसतं आणि तुमच्या हॉल तिकीट असतं त्याच्यावर वेगळं नाव दिसत असतं. ओके, तर हे जे चेंज झालेलं नाव असतं त्याला एक प्रूफ म्हणून गॅझेटेड किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे लागत असतं. ओके, तर ह्या ज्या महिला होत्या त्यांनी याच्या आधी भरपूर पेपर दिलेले होते, भरपूर सरळ सेवा दिलेल्या होत्या आणि या सर्व प्रोसेसमधून ते गेलेल्या होत्या आणि त्यांना कोणत्याच स्टेजला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटेड मागितलं गेलेलं नव्हतं. ओके, आता IBPSने जेव्हा हा पेपर कंडक्ट केला अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा, तेव्हा त्या पेपरमध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं की जर तुमचं नाव चेंज असेल तर त्याला सबळ पुरावा म्हणून तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट द्या. आता एक महिला होती ज्यांनी मला कॉल केला, त्यांनी सांगितलं की सर माझं आधार कार्ड मी पहिले दाखवलं, आधार कार्डवर माझं नाव चेंज होतं, त्याच्यानंतर मी पॅन कार्ड दिलं, पॅन कार्डवर माझं नाव पूर्ण होतं आणि माझ्या वडिलांचं नावसुद्धा पूर्ण होतं आणि मीच आहे ती हे एकदम क्लिअर इंडिकेट त्याच्यावरून होत होतं, तरीसुद्धा त्यांनी माझा प्रवेश नाकारला. ओके, दुसरी एक घटना होती, त्याच्यामध्ये काय होतं, नाव जे होतं आधार कार्डवर चेंज होतं, बट त्या महिलेकडे अजून एक जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं लायसन्स आहे तो सुद्धा ते पुरावा म्हणून घेऊ शकत होते, कारण की त्यांनी म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंटची कोणती आयडेंटिटी कार्ड तुम्हाला चालणार आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डवर जरी चेंज असेल तरीसुद्धा तुम्ही दुसरी आयडेंटिटी कार्ड वापरू शकतात, बँक पासबुकसुद्धा तुम्ही वापरू शकतात. ओके, तर या सर्व किंवा इथं बार काउन्सिलची आयडेंटिटीसुद्धा तुम्ही वापरू शकता ज्याच्यावर फोटोग्राफ आहेत, आयडेंटिटी कार्ड म्हणून वापरू शकत होते. परंतु त्यांनी त्याच्यावर सुद्धा प्रवेश देणं नाकारलं. त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं की तुम्हाला फक्त मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटेडच लागणार आहे. नंतर याच महिलांनी जे मॅरेज सर्टिफिकेट होतं त्याचा फोटो मागवून घेतला, फोटो मागवला, नंतर गॅझेटेडचा फोटो मागितला, तरीसुद्धा त्यांना प्रवेश देण्यात आलेला नव्हता. ओके, जर IBPS इतक्या स्ट्रिक्ट रूल IBPS क्लिअरली फॉलो करत असेल, ओके, हा तर रूल फॉलोच झाला नाही. जर आयडेंटिटी तुम्हाला समोरचा व्यक्ती बरोबर आहे हे जर समजत असेल तर तुम्ही त्याला एंटर करू द्यायला पाहिजे होतं, सिंपल गोष्ट होती. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की ही जी पोस्ट होती त्याच्यामध्ये पर्टिक्युलर क्वालिफिकेशन होते आणि त्या पर्टिक्युलर क्वालिफिकेशनमुळे या पोस्टला अप्लाय करणाऱ्या महिलांची संख्या ऑलरेडी कमी होती. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो की तुम्ही मोठ्या प्रमाणावर ज्या लग्न झालेल्या महिला होत्या त्यांना बाहेर काढून टाकलं. त्या महिला ज्या होत्या त्या मी पाहिलेलं आहे, भरपूर महिला आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या, ते 6-7 महिन्यापासून कंटिन्यू या पोस्टसाठी अभ्यास करत होत्या. 1000 रुपये त्यांनी फी भरलेली होती. काही महिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमधून या महिलांनी अभ्यास करून त्यांच्याकडे पर्टिक्युलर क्वालिफिकेशन होती, त्यांनी सर्व या गोष्टी मॅनेज करून या पेपरासाठी ते प्रिपरेशन करत होते. फक्त एक मॅरेज सर्टिफिकेटचा इश्यूमुळे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि ही एकदम मला तरी वाटतं, माझं पर्सनल मत आहे की एकदम चुकीची बाब आहे. ओके, काही लोक सांगतील की सर त्यांनी रूल वाचायला हवा होता. जनरली मला नाही वाटत की माझा कोणता विद्यार्थी असेल किंवा अदर कोणतेही विद्यार्थी असतील तर ते पूर्ण 60-70 पेजचे रूल वाचत असतील, कारण की तुमची ॲडव्हर्टाइजमेंटच 60-70 पेजची होती. याच्या आधी त्यांनी पेपर दिलेले आहेत, त्यांना अनुभव होता, तर कुठं मागितलं नाही म्हणून त्या या माइंडने गेले की इथं सुद्धा मॅरेज सर्टिफिकेट लागणार नाही. त्यांच्याकडे एक सबळ पुरावा सुद्धा होता, भरपूर महिला होत्या ज्यांच्याकडे सबळ पुरावा सुद्धा होता की मी जो हॉल तिकीटवरचा व्यक्ती आहे तो मीच आहे असा, म्हणून त्यांच्याकडे पुरावा सुद्धा होता, परंतु त्यांना प्रवेश हा नाकारण्यात आलेला होता. जर IBPS इतके स्ट्रिक्ट रूल फॉलो करत असेल तर IBPSकडे हे सुद्धा रूल होते, जसं त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये त्यांची जी ॲड होती त्याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलं होतं की परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र किती दिवसाआधी उपलब्ध होईल, 7 दिवस आधी. हा सुद्धा एक रूल होता. हाच रूल त्यांनी परीक्षेच्या 4.1 मध्ये सुद्धा दिलेला आहे की परीक्षेच्या किमान म्हणजे कमीत कमी 7 दिवस अगोदर हॉल तिकीट हे उपलब्ध होणार आहे. परंतु या परीक्षेमध्ये तो रूल फॉलो झाला का नाही. 4 दिवस आधी 3 दिवस आधी तुम्ही हॉल तिकीट देत आहात आणि त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातल्या महिला होत्या, इंटरनेटचा इश्यू असेल, साईट जाम चालत असेल, असे भरपूर इश्यू असतील तर त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये ते हॉल तिकीट हातात आलं. त्याच्यानंतर ते रिव्हिजन करतील का, त्याच्यानंतर ते त्यांच्या कागदाची जमावजमाव करतील का,
किंवा काही लोकांचे दूर सेंटर आले असतील तर ते सेंटरपर्यंत पोहोचण्याचं काम या 3 दिवसामध्ये त्यांनी केलेलं असेल तर मिस होऊ शकते. तुम्ही काही एक दिवस म्हणजे एक दिवस पूर्ण तुम्ही हॉल तिकीट वाचत बसण्यात कोणी वेळ घातला नसेल तर या सर्व कंडिशन आपण समजून घेतलं पाहिजे की या गोष्टी त्यांच्यासोबत झालेल्या होत्या. ठीक आहे. तर IBPSने सुद्धा रूल फॉलो केलेलाच नव्हता की 7 दिवसाआधी हॉल तिकीट देण्याचा रूल तर अजिबात फॉलो केलेला नव्हता. मग त्याच पद्धतीने एक छोटीशी मार्जिन म्हणून त्यांना प्रवेश हा देण्यात आला पाहिजे होता असं आपलं मत आहे. आणि इतकं कंपल्शन तुम्ही एंट्री लेवलला म्हणजे पेपर देण्याआधी इतकं कंपल्शन केलं. जनरली मी जेव्हा सर्वसाधारण सूचना वाचल्या तेव्हा 4थ्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं होतं की SSC अथवा तत्सम प्रमाणपत्र नावाप्रमाणेच तुम्हाला अर्ज भरावा लागणार होता. जर त्याच्यानंतर नाव बदललेले असेल तर त्याच्या संदर्भाची राजपत्राची जी प्रत आहे कागदपत्र तपासणीच्या वेळी त्यांना सादर करणं कंपल्सरी होतं की जेव्हा तुमचं कागदपत्र तपासणी होईल त्यावेळेस तुम्हाला कंपल्शन त्यावेळेस करता आलं असतं. पण तुम्ही पेपर देण्याच्या आधीच त्यांना कंपल्शन करून टाकलं की तुम्हाला ते दाखवावंच लागेल आणि ओरिजिनल फॉर्मॅटमध्येच दाखवावं लागेल. इतकं कंपल्शन इथं करणं गरजेचं नव्हतं. जर तुम्हाला ओळख पटली आहे की संबंधित व्यक्ती बरोबर आहे, ओके, नाव म्हणजे जो व्यक्ती तुमच्या इथं पेपरला येत आहे तो व्यक्ती जर बरोबर असेल तर तुम्ही त्याला प्रवेश द्यायला हवा होता. ओके. आणि जे कंपल्शन केलेलं होतं ते तुम्ही कागदपत्री पडताळणीच्या वेळेस करू शकत होते. बट आता त्यांना तुम्ही प्रवेश नाकारलेला आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर या विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्यासुद्धा काहीतरी मागण्या आहेत. त्यांनी एवढे आंदोलन केलेले आहेत तर नेमक्या मागण्या कोणत्या, तर त्या मागण्या पाहूया की नेमक्या मागण्या कोणकोणत्या आहेत. मागण्या एकच आहे. या विद्यार्थिनी काही असे आंदोलन करायला जाणार नाहीत. मागण्या त्यांच्या एकच आहेत की सगळ्यात पहिली मागणी जी आहे की आता जेव्हा पेसाच्या एक्झाम होतील तर पेसाच्या एक्झाममध्ये या सर्व महिलांना एक लास्ट चान्स जो आहे तो देण्यात यावा. एकदा त्यांचा पेपर परत कंडक्ट करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. दुसरी गोष्ट, ज्या महिला हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी काय करा, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी तुम्ही जॉईन झाल्याच असतील परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या व्हॉट्सअप लिंकमध्ये जॉईन व्हा. याच्या आधी आपले जे एक यूट्यूब चॅनल आहे OA अकॅडमी, ओके, नाव मी चुकीचं घेऊ शकतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर OA अकॅडमीचे सर आहेत ते सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्या ग्रुपच्या माध्यमातून. तर त्या सरांनी जे अप्लिकेशन दिलेलं आहे ते अप्लिकेशन फिलअप करा आणि रिस्पेक्टिव्ह जे ग्रुपमध्ये सांगितलं जाईल ते करण्याचा प्रयत्न करा. कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही की तुमचा पेपर परत हे कंडक्ट करतील. मी सुद्धा देऊ शकत नाही किंवा अदर अकॅडमीसुद्धा देऊ शकत नाही, परंतु प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. याच्या आधीसुद्धा 2 ते 3 मॅटर असे झालेले आहेत की काही अपरिहार्य कारणामुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला होता. नंतर ते पर्टिक्युलर ऑथॉरिटीला भेटले आणि त्यांचा पेपर हा पुन्हा कंडक्ट करण्यात आलेला होता. ओके. तर तुम्ही ग्रुपला जुळा आणि ग्रुपला तिथं भरपूर लोक तुम्हाला सांगतील की असं करा तसं करा. तर तुम्ही ऑलरेडी कमी आहात, तर कमी आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही युनाईट होऊन जा. 100 जरी असतील किंवा 50-60 जरी असतील तरीसुद्धा त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडतो. जसं आता नगर परिषदमध्ये झालं की फर्स्ट आन्सर की आली, जनरली सेकंड आन्सर कीपर्यंत येते, सेकंड आन्सर की नंतर थर्ड आन्सर की आली, ओके, थर्ड आन्सर की नंतर आता फोर्थसुद्धा आली. तर या गोष्टी कशामुळे झाल्या, तर युनाईट झाल्यामुळे झाल्या. तर तुम्हीसुद्धा एकजुटीने कार्य करा आणि ग्रुपवर सर जे सूचना देतील किंवा जे अप्लिकेशन देतील, काही निवेदन आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड करा. एक चान्स आहे. ऑलरेडी या एक्झामला कॉम्पिटिशन कमी आहे, लोक कमी आहात. तर तुम्ही जर अप्लिकेशन केलं तर तुमचा एक वेळेस विचार करण्यात येईल की परत पेपर घेण्यात येईल आणि आपण त्याच पद्धतीने ट्राय करत आहोत की तुमचा पेपर हा परत घेण्यात यावा. सर्व ज्या सूचना असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईंट होऊन जा. आपल्या चॅनलच्या मी काही प्रमोट नाही करत की चॅनलच्या व्हॉट्सअप लिंकला जॉईंट व्हा किंवा चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला लिंक व्हा. आपला हा पोर्शनच नाही, परंतु तुम्ही सर्व त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथं ज्या गोष्टी करण्यात येतील त्या करा. बाकीच्या ज्या महिला आहेत ज्यांनी पेपर दिलेला आहे, ओके, तुम्ही आता खाली कमेंट करून सांगणार की सर त्यांनी आधीपासूनच सूचनांचं पालन करायला पाहिलं होतं, सूचना रीड करायला पाहिलं होत्या. तर काय असतं
आपला पेपर झालेला आहे ने आपली पॉसिबिलिटी कमी होईल अशा काही गोष्टी नसतात. ज्याचं सिलेक्शन व्हायचं आहे त्याचं होणारच आहे, ज्याचं नाही व्हायचं आहे त्याचं नाही होणार आहे. तर या व्हिडिओखाली काही कमेंट करत बसू नका की सर त्यांनी रीड करायला पाहिलं होतं. होतात, चुका सर्वांकडून होतात, काही अशा मोठ्या गोष्टी नाही. आणि पोस्ट चांगले आहेत, जास्त पोस्ट आहेत. ओके, असं पण जर एखाद्या विद्यार्थिनीला पेपर देऊन सुद्धा 90च्या खाली मार्क गेले तर ते असे बी डिस्क्वालिफाय होतील. ओके, आणि काही पोस्ट या रिक्त जातील. त्या रिक्त जाण्यापेक्षा काहीतरी लोकांना एंटर करावं यासाठी आपण या सर्व गोष्टी करत आहोत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा पेपर ऑलरेडी झालेला आहे, तुमचा पेपरही चांगला गेलेला असेल. बट आता एकच आहे, ज्यांना पेपर देता आला नाही त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, तर एकच आहे, निवेदन जे दिलेलं आहे ते तुमच्या इथल्या तुमचे जिल्हा परिषद असतील, तिथले अधिकारी असतील, त्यांना जाऊन भेटा, त्यांना ते निवेदन द्या. जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर ते अपलोड करा. सर्व ज्या सूचना असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सर देतीलच. बाकी आपलं काम आहे की आपण वेट करायचं की आपल्यासाठी काय निर्णय हा राहील. अशा अनेक एक्झाम झालेल्या आहेत याच्या आधीसुद्धा की ज्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना रिकन्सिडर केलेलं आहे एक्झाम देण्यासाठी. ओके, त्याच्याबद्दल सुद्धा मी डॉक्युमेंट आता रीड केलेले होते, ते मी अपलोड नाही करत. कारण की मग त्याच्यानंतर काय होतं, ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत मग ते सांगतील सर ती कंडिशन अशी होती, ती कंडिशन तशी होती. आणि या गोष्टीमध्ये मला जास्त जायचं नाही, मध्ये जास्त खोलात शिरायचं नाही. फक्त एकच आहे, तुम्हाला ज्या सूचना दिल्या जातील त्या तुम्ही फॉलो करा, बाकी काहीच नाही. बाकी आता काय, बाकी जिल्हा परिषदवर आहे. नॉन पेसाचा पेपर बाकीच आहे. नॉन पेसाचा जो पेपर आहे, सॉरी पेसाचा, नॉन पेसाचा तर झालाच आहे, पेसा जो पेपर आहे तो बाकीच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी भेटू शकते. ते टाइम टेबल डिक्लेअर होण्याआधी तुम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागतील. ओके, तर आता थांबतो या व्हिडिओमध्ये.